दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचारी, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा. आणखी द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत. त्यांची मोजदाद करता येणार नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहे ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघाने सांगतो, ऐका. तुम्ही आधी करून जे मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ आपल्या माहितीकरता सांगतो. आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यस असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हातीला सिंहासारखा असणारा हा वीरकर्ण आहे. या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का? ते विकर्ण वीर आहे. तो पलीकडे अश्वत्थामा पहा, याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगीत असतो. तरी माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहे. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रांमध्ये सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. सेमितिजय आणि सोमदत्ती असे आणखी पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत. अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे, जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर सूर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहे. ज्याप्रमाणे प्रतिवर्तेचे मन पती वाचून इतराला स्पर्श करत नाही, त्याचप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मी काय ते सर्वच आहे. ज्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते, असे हे निश्चिम व उत्तम स्वाभिभक्त आहे. हे युद्धकुशल असून युद्धकौशल्याने कीर्ती जिंकणारे आहेत. फार काय सांगावे, शास्त्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. याप्रमाणे सर्व अंगाने परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता याची काय गणती करू हे अपार आहे. भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य हे जिंकायला सोपे आहे. आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नावावलेले योद्धे असे जे भीष्माचारी, त्यांना या सैन्याच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले. त्यांच्यापुढे त्रिभुवनी क पदार्थ आहे. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही, तशा ज्याप्रमाणे वडवाळ सहाय्यकारी व्हावा किंवा प्रलयकाळाचा अग्नी व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाप व्हावा, त्याचप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली नाही. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मनाने हे पांडवाचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे आणि त्यात भीमसेन अगोदरच अंडदाव आणि त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे. मग काय असे बोलून त्यांची ती गोष्ट सोडून दिली. म्हणून सर्व युवांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनी निसंदेह भीष्म पितामहाचेच सर्व बाजूने रक्षण करावे. मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्य समुदाय सज्ज करा. ज्यांच्या या अक्षौहिणीला आल्या असतील त्यांनी या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथाकडे जायचे आहे त्या द्याव्या. त्या महारथांनी त्या अक्षौहिणीला आपल्या हुकुमीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्य म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी. या भीष्माचेच फक्त संरक्षण करावे. यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सेनेची मदार यांच्यावर आहे. कौरवांनी युद्ध महापराक्रमी पितामह भीष्माने त्या द्रोणाचार्याच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला. राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, सिंग इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली.
त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली. तिची प्रतिध्वनी आकाशात मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण होऊन भीष्माने आपला शंख वाजवला. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रिलोक्याच्या कांटाळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशात तुटून पडले की काय असे वाटले. त्यामुळे आकाश धडाडले, सागर उसळला, स्थावर व जंगम थरथराट कापू लागले. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून राहिल्या. इतक्या त्या सैन्याचे रणवाद्ये वाजू लागले. नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली की मी म्हणणाऱ्याही तो महाप्रलय वाटला. नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्ण, महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली. ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले. कोणी चिडून एकमेकांना युद्धाची हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मंदोमुक्त हत्ती आवरेनासे झाले. तेथे अशा स्थितीत पित्र्यांची तर गोष्टच कशाला, कच्चे लोक तर कसपटासमान उडून गेलेच. पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भगळीत होऊन पायन धरी लागला. त्यापैकी कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. असा या वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाळ येऊन ठेपला असे देव म्हणू लागले. तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले. यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णाने आणि पांडवांनी अर्थात पंडुपुत्र अर्जुनाने ही दिव्य शंख वाजविली. जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, त्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपले होते व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा सोबत होता, जणू काही पंख असलेला मेरू पर्वतच. ज्या रथावर सारथाचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत. रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. पहा त्या प्रभूंची नवल, त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे, कारण तो सर्वशक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता. श्रीकृष्णही 5 जणे नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पोंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. आपल्या दासाच्या पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाचे 5 जणे नावाचा शंख लिहिणीच वाजवला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळेना. त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपले देवदत्त नावाचा शंख वाजवला. ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाली तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचून्य होत की काय असे वाटू लागले. इतक्यात खवळलेल्या हिमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पोंड नावाचा मोठा शंख वाजवला. त्याचा आवाज कल्पातांच्या वेगळ्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्या धर्मराजाची अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुलाने, सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवाजाने कालही गडबडून गेला.